नमस्कार पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, आजची गोष्ट खूप छान आहे आणि तुम्हाला एक चांगला धडा शिकवून जाणार आहे. एक चांगला बोध मिळणार आहे की बघा, बऱ्याचदा मुलं असं म्हणतात आपली की आई मला येत नाही त्यामुळे मी करणार नाही. म्हणजे बऱ्याचदा सगळ्यांचीच एखादं काम जर मुलांना करायचं नसेल, एखादी गोष्ट मुलांना करायची नसेल तर ते आपसुकच त्यांच्या तोंडून निघतं की आई मला हे काही येत नाही त्यामुळे मी करत नाही. पण मुलांना सांगा, कोणतीही गोष्ट येत नाही अशी नसते. आपल्या मनात जर असेल, आपण जर प्रयत्न केले, आपण जर ठरवलं तर आपण सर्व काही करू शकतो. पण त्यासाठी आपल्या मनाची तयारी पाहिजे की हो, मी हे करणार आणि मला ते येणार. त्यासाठी ही जी काही गोष्ट आहे ती मुलांना नक्कीच वाचायला द्या किंवा टीव्हीला लावून द्या. ओके. आणि ही गोष्ट आहे साने गुरुजींची. साने गुरुजींनी श्यामची आई, ही जी कादंबरी आहे साने गुरुजींची श्यामची आई, त्याच्यामधील हा एक पाठ आहे असं समजा तुम्ही, त्यातली ही गोष्ट आहे. आणि जर तुम्ही मुलांना तुमच्या श्यामची आई ही कादंबरी वाचायला दिली तर त्यांना खूप काही समजून येईल. त्याच्यातून खूप छान आहे. मी स्वतः वाचलेली आहे आणि मी माझ्या मुलासाठीही ती लवकरच घेणार आहे. कारण की आता तो 10 वर्षाचा होईल, सो त्याला ते वाचून सर्व काही समजणार आहे. तर तुम्ही पण नक्कीच तुमच्या मुलांना श्यामची आई ही कादंबरी भेट म्हणून नक्कीच द्याल. गोष्टीचं नाव आहे पत्रावळ. कोकणात अजूनही बऱ्याच घरांमध्ये पत्रावळीवर जेवण्याची पद्धत आहे. त्यामुळे काहीच खर्च नाही. दुसरा फायदा असा आहे की ताटं घासण्याचा त्रास वाचतो. पहिली लोक पत्रावळीवर जेवायची, त्यामुळे काय व्हायचं, ताटं घासण्याचा असं काही त्रास नसायचा, भांडी कमी निघायची. पत्रावळी फेकल्या की गुरंढोरं खातात. माझ्या वडिलांना पत्रावळीवर जेवायला फार आवडायचे. माझे वडील म्हणजे ही साने गुरुजी स्वतः सांगतायत, ही त्यांची गोष्ट आहे. जेवायला फार आवडायचे. रोज सकाळी ते फिरून येताना फुलं पानं आणत. हाताने लावलेली पत्रावळच प्रत्येकाने जेवणासाठी वापरावी असा आमच्या घरी नियम होता. म्हणजे स्वतःला जेवण्यासाठी स्वतःच पत्रावळ बनवायची आणि मगच त्यात जेवायचं, असा त्यांच्या घरचा नियम होता साने गुरुजींचा. पण मला पत्रावळ लावता येत नसे. मला म्हणजेच साने गुरुजींना पत्रावळ लावता येत नसे. द्रोण तर मुळीच जमत नसे. द्रोण म्हणजे ज्याला आपण वाटी म्हणतो त्याला द्रोण म्हणतात. जमत नसे. शेवटी एके दिवशी आई रागावली व म्हणाली, श्याम, आज तू पत्रावळ लावायला शिक. आई रागवली आणि बोलली, श्याम, आज तू पत्रावळ लावायला शिक, नाही तर जेवायला मिळणार नाही. आई रागात म्हटली की जेवायलाच मिळणार नाही, पत्रावळ जर लावायला शिकला नाही तर. मी ती ताठ होतो. मीही ताठ होतो. म्हणालो, मला येत नाही, मी काही लावणार नाही. आणि मग साने गुरुजी पण म्हटले, मला जमत नाही, मी काही करणार नाही. जशी आपली सर्वांची मुलं म्हणतात, मला ही गोष्ट काही येत नाही, मी काही करणार नाही. माझी बहीण म्हणजे साने गुरुजींची बहीण अक्का माहेरी आलेली होती. ती पत्रावळ छान लावायची. त्यांची बहीण पत्रावळ छान लावायची. ती म्हणाली, ये तुला मी शिकवते. पण मी नमलो नाही आणि रागाने म्हणालो, मला नको तू शिकवायला जा. आणि मी पत्रावळ लावली नाही, त्यामुळे आईने माझं पान वाढले नाही. कारण की आईने आधीच सांगितलेलं, तू पत्रावळ लावायला शिक, नाही तर जेवण मिळणार नाही. आणि पत्रावळ लावली नाही त्यामुळे जेवण मिळालं नाही. साऱ्यांनी माझी आर्जव केली, पण मी ऐकले नाही. रागाने ओसरीवर जाऊन बसलो. पत्रावळ बनवली नाही तर जेवायला मिळालं नाही. मग साने गुरुजी रागाने जाऊन ओसरीवर, म्हणजे बाहेरचा जो, आपल्या घराच्या बाहेरचा जो भाग असतो, तिथे जाऊन बसले. थोडा वेळ गेला. माझ्या पोटात भूक लागली होती. मी घराकडे पाहत होतो. एवढ्यात अक्का आली आणि म्हणाली, अरे, मी उद्या सासरी गेले, म्हणजे थोडीच येणार आहे. समजवायला उठ, हवं तर 3 पानांचं ढेपलू लाव. अक्काच्या या शब्दांनी मी विरघळलो. 3 पानं घेऊन त्यांना एक चोय लावली
आधारासाठी एक मोठं पान घेतलं आणि जेवायला गेलो. मग साने गुरुजींच्या अक्कांनी सांगितलं की कशी पत्रावळ बनवायची त्यांना. मग त्याप्रमाणे त्यांनी प्रयत्न केला आणि ते पान घेतलं आणि जेवायला गेले. मी रागात भरभर जेवत होतो, त्यामुळे चोय निघाली व घशात अडकली. त्यांनी जी म्हणजे एक काटा लावलेला जो पानं एकमेकांत गुंतून राहावी त्यासाठी तो निघाला आणि त्यांच्या घशात अडकला. ते घाबरले. मी घाबरलो. टाके अडकतात कशात तरी, म्हणे पत्रावळ लाव. मी रडत म्हणालो, पण आई ठाम होती. बघा, आईचं इथे खूप महत्वाचं काम आहे की जर तुम्ही एखादी गोष्ट मुलांना सांगितली तर ती त्यांच्याकडून करूनच घ्या. मध्येच तुम्ही स्वतः म्हणजे माघार घेऊ नका. त्यांना जर तुम्ही एखादी गोष्ट शिकवणार असाल तर ती पूर्णपणे शिकू द्या. ती म्हणाली, म्हणजेच आई, की ते काही नाही, चांगली पत्रावळ येईपर्यंत असंच होणार. मग मी मात्र हरलो. दुसऱ्या दिवसापासून मदतीनं पत्रावळ द्रोण लावण्यास शिकलो. मग त्यांच्याकडे काही ऑप्शनच नव्हता, काही पर्याय नसल्यामुळे त्यांनी पत्रावळ लावायला शिकण्याची तयारी दाखवली आणि मग ते चांगली पत्रावळ लावायला शिकले. साऱ्यांनी माझे दिवसापासून मदतीनं पत्रावळ द्रोण लावण्यास शिकलो. साऱ्यांनी माझे कौतुक केले. आई म्हणाली, देवाने ज्याला हातपाय दिले आहे त्याला सारं काही करता येतं. मनात मात्र हवं, म्हणजे जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही काहीही करू शकता. ही गोष्ट नक्कीच तुमच्या मुलांच्या मनामध्ये बिंबवा, त्यांना सांगा. आणि तिने मला खाऊ म्हणून एक जर्दाळू दिला. त्यांच्या आईने त्यांना खाऊ म्हणून जर्दाळू दिला. तो मला अमृताहूनही गोड वाटला, कारण गोडी वस्तूत नसून त्यासाठी केलेल्या श्रमात असते. म्हणजे त्यांनी छान पत्रावळ लावायला शिकले म्हणून बक्षीस म्हणून त्यांच्या आईने त्यांना जर्दाळू दिला आणि त्यांनी काहीतरी शिकले, त्यांनी श्रम केलं आणि त्यानंतर त्यांना तो जर्दाळू मिळाला. त्यामुळे त्यांना तो खूप हवाहवासा वाटला, तो त्यांना खूप गोड वाटला. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली? शब्दसंपदा म्हणजेच आपण मराठीतल्या त्या शब्दांना इंग्लिशमध्ये काय बोलतात ते पाहणार आहोत. पत्रावळ जे आपल्या धड्याचं नाव आहे, गोष्टीचं नाव आहे. पत्रावळ म्हणजेच काय तर डिस्पोजेबल प्लेट, अशी प्लेट. पत्रावळ ही काय असते, पळसाची किंवा इतर झाडांची पाने टोचून बनवतात. मधोमध एक पळसाचे मोठे पान ठेवून त्या भोवताली पळसाची पाने ठेवत जाऊन व त्याच बांबूच्या अतिशय पातळ शिळकांनी टाचत जाऊन साधारण गोलाकार असा आकार करण्यात येतो. त्याला पत्रावळ असं म्हणतात. द्रोण म्हणजेच काय, डिस्पोजेबल बाउल, छोटीशी वाटी ज्याच्यामध्ये आपण पातळ भाजी किंवा आमटी किंवा खीर असं काही घेऊ शकतो, त्याला द्रोण असं म्हणतात. मराठीमध्ये, शुद्ध मराठीमध्ये आपण वाटी म्हणतो, छोटीशी वाटी, डिस्पोजेबल बाउल. आणि तिसरं आहे ढेपूल किंवा ठेपूल म्हणजेच कमी पानांची किंवा छोटी पत्रावळ, त्याला ठेपूल असं म्हणतात. ही शब्दसंपदा आहेत. जे वेगळे काही शब्द आहेत मुलांना कळणार नाही तर तुम्ही त्यांना इंग्लिशमध्येही ते सांगू शकता समजून. आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त पालकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.